की कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब जरी तुम्ही संपवले असतील तर त्याच ताकदीचा दुसरा माणूस मी तुमच्यासमोर उभा केल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. मला एक आणखी असा एक प्रश्न पडला म्हणजे ज्यावेळी तुमच्यावर एक मोठं संकट आलं होतं आणि त्यावेळी स्वतः बाळासाहेबांनी की तू माझ्या मुलासारखा आहेस असं म्हटलं आणि वयाच्या 26व्या वर्षी तुम्हाला निवडणूक रिंगणात उतरवलं 2009ला आणि तुम्ही आमदार देखील झालात. नंतर उद्धव ठाकरेंनी देखील तोच विश्वास ठेवला. 2019ला तुम्हाला 10 वर्षांनी म्हणजे 36व्या वर्षी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवलं, तुम्ही खासदार झालात. म्हणजे आमदार खासदार ही बाब वेगळी. आपण हा राजकारणाचा विषय सोडूयात, पण ठाकरे घराणं आणि राजे निंबाळकर घराणं यांच्यातली जी नाळ जोडली गेली ती कशी जोडली गेली? नाही, अगदी खरं आहे. मुळात तुम्हाला खरं सांगतो की मी अनेक राजकीय लीडर्स बघितले, पण उद्धवजी बाळासाहेब खरं राजकारणी माणसं नाही आहेत. ते समोरच्या माणसाचा विचार करतात, त्याच्या भावनेचा विचार करतात, त्याच्या भावनेचा आदर करतात, अशी ही सगळी मंडळी आहेत. आपल्या माहितीसाठी 3 जून 2006 रोजी माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची कळंबोलीला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या हत्यामागं कोण आहे त्याचा तपास त्या ठिकाणी चालू आहे. मला वाटतं केस पण ती आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. पण मग तशा परिस्थितीमध्ये मला राजकारणाचं न माहीत असणारा एक युवक, मला खरं राजकारणात यायची भावना का तयार झाली? मी राजकारणाचा अतिशय द्वेष करणारा म्हणजे मला हेच म्हणायचं की इंजिनियरच्या वाटेवर असलेला सर्वसामान्यांचा नेता कसा काय? अगदी अगदी मी कधी आयुष्यात विचार केला नव्हता की आपल्याला, जरी माझे वडील राजकीय जीवनात होते, पण मी कधी विचार केला नव्हता की आपल्याला हे पॉलिटिकल करिअर करायचे म्हणून. माझ्या वाटा वेगळ्या होत्या. पण ज्यावेळेस माझ्या वडिलांना संपवलं गेलं, मग त्याचं कारण काय होतं? तर कारण इतकंच होतं की माझे वडील 2004ची एक विधानसभा निवडणूक एका बड्या नेत्याच्या विरुद्ध लढले होते. 40 वर्ष ज्याची सत्ता होती आणि ती केवळ अपक्ष असताना माझे वडील 484 मतांना पराभूत झाले होते. आणि मग तिथं त्यांच्या लक्षात आलं की आता हा जर माणूस जिवंत राहिला तर मग आपण पुढं राजकारण करू शकत नाही, आणि ह्या माणसाला जर संपवलं तर मग राजकारणामध्ये दुसरं कोण आपल्याला तिथं आव्हान द्यायला उभा राहणार नाही. ह्या भावनेतनं फक्त माझ्या वडिलांची हत्या झाली. आणि हे झाल्याच्या नंतर मात्र मी मनोमन ठरवलं, माझा भाऊ जयप्रकाश असेल, माझ्या कुटुंबातले आई असेल, माझी बहीण असेल, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ज्या कारणासाठी राजेसाहेबांना संपवलंय ते कारण त्या माणसाचं साध्य होऊ द्यायचं नाही, तरच मला वाटतं मी पवनराजेचा पोरगा म्हणून भविष्यात कधी सांगू शकेन. आणि त्या भावनेतनं जिद्दीतनं मी पेटून उठलो आणि तिथून मी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. माझी शपथच ही होती की कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब जरी तुम्ही संपवले असतील तर त्याच ताकदीचा दुसरा माणूस मी तुमच्यासमोर उभा केल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. मला वाटतं ह्या जिद्दीनं परिस्थितीनं मी तयार झालो आणि सर्वसामान्य लोकांनी त्या ठिकाणी फार मोठा आधार दिला. त्याच्यात बाळासाहेबांचा वाटा मला वाटतं फार मोठा होता. कारण तशा परिस्थितीमध्ये माझं काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना, माझी काही राजकीय ओळख नसताना, आदरणीय पक्षप्रमुख हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्या ठिकाणी मला उमेदवारी दिली आणि राज्याच्या विधानसभेत मला वाटतं आमदार म्हणून काम करायची संधी दिली. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की फक्त तितकंच नाही तर कायमस्वरूपी जी माझी भावना आहे, मी बाळासाहेबांना त्यावेळेस आमदार झाल्यावर उद्धवजींच्या बरोबर भेटलो होतो. त्यावेळेस बाळासाहेबांनी एक वाक्य उद्धवजींना वापरलं होतं की म्हणले, ते बाकीचे पुढचे कोण वाघ सिंह आहेत मला माहीत नाहीत म्हणले, पण ह्या वाघाच्या बछड्याला मात्र शिवसेना तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू बिलकुल काय घाबरायचं कारण नाही, अखंडपणे शिवसेना तुझ्या पाठीशी राहील. मला वाटतं इतकी भावनिक साथ घालणारा जी पार्टी आहे आणि ज्या पार्टीमुळं, ज्या पक्षामुळं खरं तर मी माझा संघर्ष करू शकलो, मी राजकारणात येऊ शकलो, आमदार होऊ शकलो, खासदार होऊ शकलो. मला वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक घटना आवर्जून मला सांगायची आहे की ज्यावेळेस 2019ची निवडणूक त्या ठिकाणी माझ्या पुढचे उमेदवार पराभूत झाले होते राणा पाटील, त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस सेना आणि भाजपची युती होती. त्यावेळेस बऱ्याचशा जागेवर अशी परिस्थिती होती की बीजेपीचा जरी माणूस असेल आणि जागा जर सेनेला सुटली असेल तर ती सेनेला द्यायची, म्हणजे सेनेत त्या माणसाला पाठवायचं आणि त्यांनी ती लढवायची. उदाहरण गावित साहेबांचं. मग तशाच पद्धतीनं माझ्या विरोधात असलेल्या राणा पाटलांनी प्रयत्न केला की ते स्टँडिंग खासदार होता, आमदार होता आणि माझ्या विरुद्ध खासदारकीला पराभूत झाला. ते उद्धवजींकडे गेले, त्यांनी विनंती केली की मी सेनेत प्रवेश करतो आणि तुम्ही धाराशिवची ही विधानसभेची जागा तुम्ही सोडा मला. मला वाटतं त्यावेळेस उद्धवजींनी माझ्या भावनेचा विचार केला आणि त्यांना सांगितलं की तिथं ओमराजेची अडचण आहे, मी काय ती जागा तुम्हाला अजिबात सोडू शकत नाही. आणि त्यावेळेस त्यांना स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवावी लागली. मला वाटतं ह्या पद्धतीनं विचार करणारा राजकारणी मला वाटतं आज आपल्याला शोधूनही सापडणार नाही की त्यांनी माझ्या भावनेचा आदर केला, मानसिकतेचा आदर केला, लोकभावनेचा आदर केला आणि त्यांना पॉलिटिकल बेनिफिटपेक्षा
माझ्याकडे असलेल्या कार्यकर्त्याची काय भावना आहे, एका सामान्य कार्यकर्त्याची काय भावना आहे ती लक्षात घेतली आणि त्याला नकार दिला. मला वाटतं असं राजकारणी आपल्याला भेटणं, कुटुंबप्रमुख भेटणं दुर्मिळ असते आणि अशा पार्टीला का सोडायचं आपण. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.